सकाळ सकाळी उठून बाहेर येऊन बघते तर बाहेर इतका छान गार वारा चालू होता. मग जरा वेळ बाहेर फिरले आणि मस्त ब्रश वगैरे केला आणि चहा ठेवला. आणि मला नाही का सकाळचा चहा घेतल्याशिवाय पुढची काहीच कामं होत नाही, म्हणून मला चहा सकाळी लागतोच आणि संध्याकाळी सुद्धा. खूप जण मला एक प्रश्न विचारतात की ताई तू जास्त माहेरीच राहते का? तर तसं नाही आहे. सासरी मला खूप जास्त व्हिडिओ शूट करायला किंवा एडिट करायला जमत नाही आणि माहेरी असल्यावर मी रोज व्हिडिओ एडिट करते आणि रोज व्हिडिओ शूट देखील करते, कारण मला माहेरी आल्यानंतर फक्त तेवढंच काम असतं. म्हणून सासरचे व्हिडिओ थोडे कमी येतात आणि माहेरचे व्हिडिओ थोडे जास्त येतात. सकाळी असंच फिरता फिरता मी बागेत आली होती. तसं तर बागेत आता भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे, पण झाडं भरपूर आहेत. माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पांना झाडं लावायला खूप जास्त आवडतं, म्हणून आमच्या घराच्या अवतीभवती भरपूर झाडं आहेत. आणि हे झाड तुम्ही कधी बघितलंय का? या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. खूप वर्षापूर्वी माझ्या पप्पांनी हे झाड लावलं होतं, जवळपास जेव्हा आमचं घर बांधलं गेलं तेव्हापासून. पण या झाडाला अजून काही फळ लागत नाही आहे, कारण या झाडाची फळं खूप उशिराने येतात. आमच्या बागेत जामुनचे झाडसुद्धा आहे आणि यावर्षी प्रचंड प्रमाणात जामुन लागलेले आहेत आणि एवढ्या खाली आहेत ना की ते आपण हाताने तोडूनसुद्धा खाऊ शकतो. आंब्याचे झाड पण आहे आमच्या बागेमध्ये, 2-4 झाडं आहेत, पण याच आंब्याला यावर्षी आंबे लागली होती आणि माझी हाईट खूप कमी आहे, म्हणून मी सोनूला बोलवलं होतं आंबा पाडण्यासाठी. आमच्या बागेत नाही का लिंबूचं झाड होतं, खूप मोठं झाड होतं, त्याला 12ही महिने लिंबू लागायचे. पण माहीत नाही त्या झाडाला नजर लागली की काय वाईट दृष्ट पडली की ते झाड 2च दिवसामध्ये वाळून गेलं. तसं आता हे नवीन झाड लावलंय आणि त्याला पण एक पहिला लिंबू आलेला आहे. त्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि टीव्ही बघत बसलो. आता करंटली आमचा फेवरेट शो आहे हा, आणि या शोचं नाव आहे तुम देना साथ मेरा. तसं तर या जोडीला आधी पण बघितलेलं आहे कुमकुम भाग्यमध्ये, म्हणून आता बघण्यासाठी जास्त इंटरेस्ट येतो. स्कूबी नाही का कधीच किचनमध्ये येत नाही, पण जेव्हा त्याला माहीत पडतं की आज माझ्यासाठी चिकन आहे त्याच वेळी तो किचनमध्ये येतो आणि तिथून हलतच नाही. स्कूबी पण आता आमचा एक फॅमिली मेंबर झाला आहे आणि याला सोडून जर आपण बाहेर गेलो तर याची पण खूप जास्त आठवण येते.